दोन्ही टीमसाठी पुढच्या राऊंडला पोचायचा एक मोठी जिद्द दाखवायची आहे, कारण अगरसुरे संघ आणि साई झारखंड या दोन्ही टीमना एकमेकांचा परिचय चांगला आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीम एकमेकांचे प्लेयर्स ओळखतात, प्लस मायनस पॉईंट सगळे त्याने चेक केलेत एवढ्या वर्षामध्ये. त्याच्यामुळे या मॅचचं महत्त्व फार जास्त आहे मित्रांनो, कारण इथे जिंकायचं आहे, इथे पुढे जायचं आहे, टॉप 3 मध्ये आपलं तिकीट कन्फर्म करायचं आहे. हे सगळं मैदानात करायचं आहे आणि दोन्ही टीमचा एक समान हेतू आहे की जिंकायचा आहे. मैदानात जाऊया. मॅच ऑन होती आहे. पंच आपण पाहतोय दोन्ही मैदानामध्ये सुरक्षित आहेत. अनिरुद्ध आणि आशिष ही जोडी मैदानात. पंच सांगतायत सामन्याची सुरुवात होते पहिल्या सत्राची. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिला बॉल उडवलाय. आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं उडवलाय, पण बाहेरचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती चांगल्या प्रकारे ताबा प्राप्त करतायत आणि धावफलकाची ही सुरुवात झाली एका धावेनं. म्हणतात ना ये तो सुरुवात है, आणि म्हणतात ना 1000 मैलों का रास्ता नापना है तो एक कदम से शुरुआत करनी पड़ती है. अशा प्रकारे सिंगल धाव आली. डॉट बॉल जाणं परवडत नाही आजकाल, कारण तुम्हाला जेव्हा 4-4 ओव्हर मिळतात त्यावेळेला डॉट बॉल हे खूप महाग पडतात आणि त्यामुळे बॅटिंग करताना तुम्हाला सिंगल्स डबल्सचं स्किल आणि एखादा अटॅक हे सगळं तंत्र वापरायला लागतं. फटका लागलाय. लॉंग ऑन कडे चेंडू येतोय. बाहेरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती व्यवस्थित हँडल करतोय, पण ओव्हर थ्रो इथे आपण होताना पाहिला आणि त्या कारणाने फलंदाजांनी रिस्क घेतली आणि एका धावेचं रूपांतर 2 धावात करून त्यांनी घेतलेलं आहे. जिथे फायदा आहे तिथे जरूर जावं आणि जिथे नुकसान आहे तिथे कधीच जाऊ नये. फलंदाज हे सगळं ओळखून आहेत. धावसंख्या वाढून पोचते आहे 3 धावा. ये तो झाकी है, अभी बहुत बाकी है असं म्हटलं तरी वावगं होणार नाहीये. गोलंदाज ज्या वेळेला निकेत षटक टाकतोय, निकेतच्या चेंडूवर भला मोठा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 रन. डीजे स्थान काय आहे मित्रांनो माहिती आहे? तो सर्वात सिनियर खेळाडू आहे आणि फर्राट बॅटिंगसाठी तो कमालीचा प्रसिद्ध आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून ज्या अपेक्षा केल्या जातात त्या तो बहुतांशी पूर्ण करत असतो असा फलंदाज आहे. परत एक जोरात फटका. व्हॉट अ फॅन्टास्टिक. पण फिल्डरची कमाल बघा, त्याने बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला जाऊ द्यायचं नाही. उंच छलांग लावली आणि चेंडूला मैदानाच्या आत टाकलं. काय कार्य करतोय बघा, काय भन्नाट कार्य करताय फिल्डिंगला लावलेला, उभा केलेला. नाहीतर नुसती 11 लोकांची गर्दी नको, तुम्ही काम कसं करता, तुमचा प्रोग्रेस काय आहे त्याला जास्त मोजमाप केलं जातं क्रिकेटमध्ये मित्रांनो. आणि अशा प्रकारे धावसंख्या होते 11 धावा. यावेळेस स्लोअर फुल टॉस करायचा प्रयत्न, गती कमी केली आणि फलंदाजाला चकवा दिला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या वाढून पोचते 12 पर्यंत. क्या बात है. चांगली ॲव्हरेज आहे. तुम्हाला ॲव्हरेज म्हणजे साधारणतः 14-15 धावा जर प्रत्येक षटकामध्ये आल्या तर तुमची पोझिशन साऊंड होत असते आणि साऊंड पोझिशन झाल्याच्या नंतर तुमच्यावरती दडपण कमी राहतं आणि दडपण झुकारून देण्यासाठी तुम्हाला तेवढं कार्य करावं लागतं. क्या बात है. चेंडूवरती फटका मारलाय. क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाही, कारण दूर चेंडू नाही गेला, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रश्नच उद्भवत नाहीये. धावसंख्या 1 वाढते. ती पोचली 13 पर्यंत. विदाउट लॉस 13. एकदम साऊंड पोझिशन पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय आपण, कारण ॲव्हरेज आली आहे आणि विकेट पण नाही पडले, त्याच्यामुळे दॅट इज साऊंड पोझिशन. फॅन्टास्टिक क्रिकेट. नवीन मैदान, नवीन सेटअप लागलाय आणि खूप साऱ्या गोष्टी इथे नवीन आहेत, परंतु मैदानामध्ये कोणतं क्षेत्र कसं आहे, कुठे उच्च नीच आहे याचा अंदाज यायला थोडा कठीण आहे मित्रांनो. परंतु तुम्ही कुठे फिल्डिंग करताय तिथे बघा तुम्ही की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत ते.
कारण भविष्य काळामध्ये हे मैदान एक चांगल्या लेव्हलचं होईल, परंतु आत्ता आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला ॲडजस्ट करणं क्रमप्राप्त आहे मित्रांनो. जसं आहे तसं. एक षटक संपलं, षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते आहे. गोलंदाज रोशन षटकाची गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. रोशनला माहिती आहे पहिल्या ओव्हरला 13 धावा मोजल्या पहिल्या बॉलरनं. यावेळचा फटका, आणखीन एक षटकार लॉंगॉनच्या वरून टीचे. बॅटिंगचा अटॅक आणि फटका सटॅक आणि चेंडू गेला खटॅक षटकार. 6 ने धावसंख्या वाढते, 19 पर्यंत पोहोचली. आता मात्र चेंडूला अँगल करून मारलंय. चेंडूला एक सिंगल धाव फलकावरती वाढते. धावसंख्या राऊंड फिगर 20 धावा. क्या बात है. फलंदाजांना माहिती आहे या स्पर्धेत टिकायचं असेल तर अटॅक हाच एक सुरक्षात्मक खेळ असू शकतो. अटॅकमुळे आपण भरपूर धावा, भरघोस धावांची लयलूट करू शकतो आणि त्याच धावांच्या बळावरती आपण स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतो आणि स्पर्धेतही टिकू शकतो, हे त्यांना माहिती आहे. परत एक फटका, कमजोर फटका, नो मॅन लँड. क्षेत्ररक्षक लांब उभे आहेत, चेंडूपर्यंत पोहोचले नाही आणि फलंदाजाची आणखीन एक धाव. सिंगल धाव येते. धावसंख्या वाढून पोहोचते 21 धावा झाल्या आहेत. क्या बात है. जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आपलं कार्य चांगलं करून दाखवत आहेत. चेंडूवरती नजर चांगली आहे, कमिटमेंट चांगली आहे ती क्षेत्ररक्षकांची, कारण चेंडू आल्यानंतर त्याला बाउंड्रीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, ही क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट असते कॅप्टन बरोबर, आणि ती व्यवस्थित पालन केले जात आहे. क्या बात है. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चेंडूवरती फटका लागलाय, विकेट कीपर धावून गेलाय, परंतु त्याच्या कक्षेपासून दूर चेंडू पडलाय आणि सिंगल धाव मात्र येथे सहज प्राप्त होते आणि धावसंख्या वाढून पोहोचते 23 धावा. एका माणसाने विचारलं 23 आणि 23 किती, मी म्हटलं 46, तर तो म्हणतो 23 आणि 23 म्हणजे 40. तसं नाही, 23 आणि 23 46. मराठी भाषा वळू तशी वळते. परत एक चांगला फटका पाहायला मिळतोय, पण सिंगल धाव येते. अँगल या ठिकाणी क्रिएट केलाय फलंदाजाने. आक्रमकतेला कधी कधी म्हणतो ना, क्षणभंगुरतेचा शाप असतो, असं खरं आहे ते. तुम्ही आक्रमक होता, परंतु ग्राउंडची सिच्युएशन बघा आणि शॉट्स कुठे खेळायचे ते पहिलं तुम्ही ठरवा आणि मग फटकेबाजी करा. धावसंख्या 24, 2 डझन धावा झाल्या. 2 षटकात प्रति ओव्हर 12 धावांचा रन रेट आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या विदाउट लॉस 24 झाले. चला मॅच फटाफट सुरू ठेवायची आहे. वेळ वेस्ट नको घालू. टाइम इज मनी. वेळ फुकट घालू नका, वेळेचा सदुपयोग करा, हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. फटाफट कमान. आणखीन एक मॅच बाकी आहे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात ती मॅच व्हावी अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. उद्या येथे बलवान संघ मैदानात खेळताना दिसणार आहेत आणि त्या बलवान संघाचा खेळ बघण्यासाठी रसिक प्रेक्षक जरूर गर्दी करतील आणि त्या सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आम्ही उद्या सुद्धा वेलकम करणार आहोत आमच्या पद्धतीनं. जाएंगे. तीसरे ओवर की तैयारी. जिग्नेश गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज है तीसरे ओवर के लिए. बल्लेबाज आशीष म्हात्रे. रफ एंड टफ बल्लेबाजी के लिए ये बल्लेबाज जाना जाता है, पहचाना जाता है, ऐसी उनकी बैटिंग रहती है दोस्तों. बहुत अच्छा शॉट फ्रंट ऑफ द विकेट. गेंद आई है, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर मौजूद, गेंद को रोका. बल्लेबाज के पास वक्त था एक रन पूरा करने का. 1 रन के सहारे स्कोर में इजाफा. स्कोर बढ़ के जा चुका है धीरे धीरे, हौले हौले 25 रन. कोई विकेट नहीं, साझेदारी बढ़ती जा रही है और विकेट लेने के लिए गेंदबाज तरसते हुए नजर आ रहे हैं. कब विकेट मिलेगी और ये जोड़ी कब टूटेगी. बहुत अच्छी शॉट, सुरक्षात्मक ढंग के साथ खेला. गेंद ब्रिज के नीचे से निकलती, वहां पर सुनील कदम मौजूद और 1 रन के सहारे स्कोर बढ़कर जा चुका है 26 रन.
क्या बात है, बहुत अच्छी एवरेज, बहुत अच्छी पार्टनरशिप, अनब्रेकेबल अनबीटेबल पार्टनरशिप दोस्तों मैदान पे नजर आ रही है। फिर एक बार ये शॉर्ट बॉल के ऊपर प्रहार किया, गेंद को भेजा मिड विकेट क्षेत्र में, फील्डर मौजूद, गेंद को उठाया, दूसरी रन की चाहत और दूसरा रन भी देखते देखते पूरा हो गया है। क्या रनिंग है दोनों की, दोनों में बहुत अच्छा तालमेल, दोनों में अच्छा कांटेक्ट है और दोनों में बहुत ही बढ़िया सूझबूझ की पारी खेलने का अंदाज नजर आ रहा है दोस्तों। टीम का स्कोर बढ़ के जा चुका है 28 रन, 28 रन ऑन बोर्ड, कोई विकेट नहीं। ये जोड़ी हंगामा मचा रही है, रन बना रही है। यहां पे शॉट खेला, फिर एक बार गेंदबाज के पास गेंद को रोकने का मौका मिल गया। बल्लेबाज भी बहुत ही स्फूर्तिले और चुस्त बल्लेबाजी करते हुए आशीष म्हात्रे नाम है, नाम तो सुना होगा दोस्तों। टीम का स्कोर अभी भी देख सकते हैं 28 रन। तीसरा ओवर चल रहा है, पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 11 रन, बहुत अच्छी एवरेज। जो टीम बल्लेबाजी करते हुए 10 के ऊपर एवरेज रखती हो वो सबसे बेस्ट रहती है दोस्तों आजकल की क्रिकेट में। अगली गेंद फिर एक बार, ये जरूर खराब गेंद हो सकती है, लेग स्टंप छोड़कर जा रही है, थोड़ा सा नियंत्रण खो दिया गेंदबाज ने, और जो नियंत्रण और काबू कोई गेंदबाज रख नहीं पाता वो नुकसान के बराबर साबित होता है दोस्तों। ये नुकसान हो गया, एक गेंद बढ़ती है डालने के लिए और एक रन भी विपक्ष टीम के पास खाते में जोड़ी जाती है। टीम का स्कोर बढ़ के जा चुका है 29 रन्स बिना नुकसान। ये जोड़ी तोड़ना यही एक मुद्दा रहेगा गेंदबाजों के पास। क्या बात है, व्हाट अ शॉट, और ये जोड़ी को तोड़ दिया है। 29 पे पहला झटका। डीजे बापदेव मांडवखार, टाकादेवी मांडवा, जयहनुमान सातिरजे, अमरदीप कोळगांव, जयहनुमान थड़ेपाड़ा, फुलादेव सासोने, साई आवास, ये बड़ी बड़ी टीमें मैदान पर शिरकत करेगी और अपने टीम की तरफ से सबसे बेहतर खेल यहां पर दिखाएगी, इसमें कोई आशंका की बात नहीं दोस्तों। पहला झटका 29 के योग पर, 29 रनों की पार्टनरशिप यहां पर बेहतरीन करके दिखाई है। ये तीसरा ओवर है, जिग्नेश के द्वारा गया था। ये जो 17 गेंदें थी, उन 17 गेंदों में 29 रन आए, एक विकेट के नुकसान पे। अब विवेक बनकर के भाई ऋषि बनकर, विवेक बनकर अब मैदान पर आ चुके हैं। विवेक बनकर बड़े खिलाड़ी है, बड़े महंगे खिलाड़ी बिक रहे हैं आजकल, ऐसे मार्केट में इनकी बहुत वैल्यू है और वैल्यूएबल क्रिकेट भी वो खेलते हैं, इसकी वजह से उनकी वैल्यू बहुत ज़्यादा है दोस्तों। क्योंकि उनके पास टाइमिंग है, उनके पास ताकत है, उनके पास कॉन्फिडेंस है, उनके पास बुद्धिमत्ता है और उनके पास क्रिकेट के लिए जितना भी जरूरी है सब कुछ उनके पास है। इसके लिए वो बड़े सितारे हैं, बड़े सितारों की लिस्ट में उनका नाम शुमार होता है। रन संख्या 30 यहाँ पर राउंड फिगर और एक विकेट के नुकसान पे यह रन संख्या बन चुकी है। क्या बात है, बहुत अच्छे रन्स आए हैं। 4 ओवर का मैच है, आपके पास जितना भी वक्त है, जितनी भी गेंदें बची है उसमें आपको बहुत सारी मार देनी पड़ेगी। अब विवेक बनकर यहाँ पर बहुत ही अच्छे प्रोफेशनल खिलाड़ी है और ग्रामीण क्रिकेट में बहुत जबरदस्त उनका नाम मशहूर है। वो मशहूर खिलाड़ी है, मशहूर होने का भी एक ऐसा अंदाज होता है, यहाँ पे प्रेशर रहता है। मशहूर आप तब तक हो जब तक आपका खेल बेस्ट हो रहा हो, मशहूर आप तब तक हो जबकि आपका नाम सबसे ऊपर के खाने में लिया जाता है, और मशहूर आप तब तक हो कि आप बहुत महंगे बिक रहे हो, तभी आप बड़े हो, नहीं तो कोई कुछ नहीं है। मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। दैट इज फैंटास्टिक क्रिकेट। फिर एक बार देखेंगे, गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, नए गेंदबाज के साथ गेंदबाजी होगी। आदित्य गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले चौथे गेंदबाज है इस मुकाबले में। सत्र पहला जारी है इस वक्त। राइट आर्म ओवर द विकेट दौड़ते हुए, शॉर्ट पिच बॉल उसके ऊपर घुमा के खेला, गेंद स्टैंड एंड डिलीवर, यूज एंड मैक्सिमम 6, फैंटास्टिक 6।
जवाब बल्लेबाजी, क्या टाइमिंग है, क्या स्ट्रोक है, क्या ताकत है, क्या फुटवर्क है, क्या नजर है, क्या नजारा है। व्हाट अ फैंटास्टिक विकेट विवेक बनकर। ये बहुत शॉर्ट बॉल, इसके ऊपर मात्र फंस गए शायद। खिलाड़ी दो बीच में थे लेकिन कोई भी कैच करने के लिए कॉल नहीं किया, सीधा मिस कॉल भी नहीं किया। इसकी वजह से कैच पकड़ना बिल्कुल नामुमकिन के बराबर। क्या बात है। बड़े बल्लेबाज को अगर आप ऐसे बख्शोगे, उनके कैचेस छोड़ोगे, तो यहाँ पे बहुत सारे रन बन सकते हैं, क्योंकि विवेक बनकर उस हस्ती का नाम है जो राहत की सांस नहीं लेते और मारते जाते हैं। ऐसे बल्लेबाज है, अटैकिंग बल्लेबाज। खराब गेंद, कोई छेड़खानी का प्रयास नहीं, लेग स्टंप के बाहर जाती गेंद को देखा और गेंद को लेफ्ट किया। वाइड बॉल का इशारा अंपायर ने किया, प्रकाश जी अष्टमकर। व्हाट अ फैंटास्टिक अंपायरिंग। अंपायर के रूप में प्रकाश जी देख रहे हैं, हम लोग डांसिंग कर रहे हैं, दिन भर डांसिंग किया, कोई थकते नहीं, रुकते नहीं, थकते नहीं और खड़े रह जाते हैं अपने स्टाइल में, अपने अंदाज में। यहां पे एक और शॉट, लेकिन फील्डर के हाथों में और बल्लेबाज वापस जाएंगे। कम आती है ना, तो दोस्तों छक्के के बजाय कैच होने की संभावना बढ़ जाती है। और ऐसी सूरत में कैच पकड़ना भी फील्डर को आता है, तो उसको कैच पकड़ लिया, दूसरा झटका दिया, विवेक को मैदान से बाहर भेजा है पवेलियन में। 3 विकेट चले गए और 3 विकेट, 2 विकेट चले गए और 3 बॉल अभी भी इस ओवर के बाकी है। यानी कि 3 बॉल में जो करना है करो। सो यहाँ पे आपके ऊपर निर्भर करता है कि छक्के मारेंगे, चौके मारेंगे या क्या करेंगे, ये तो आप ही सोच सकते हैं। 3 बॉल बचे हैं, रन संख्या अभी भी बहुत अच्छी है, हम देख सकते हैं 39 रन हो चुके हैं। अगर 50 का आंकड़ा आप पार करते हो तो मैं कहूंगा आपकी पोजीशन बहुत साउंड होगी, आप बहुत सुरक्षित होंगे, क्योंकि आपके पास टाइट बॉलिंग है, आपके पास मैच बचाने के लिए बहुत सारे मुद्दे हैं और ये आप कर सकते हो। क्या बात। वन गेंद बाउंस के बाद अनएक्सपेक्टेड बाउंस प्राप्त हुआ, विकेट कीपर ने अपना काम शानदार तरीके से पूरा किया। कोई रन नहीं, 2 बॉल अभी भी बाकी है, 2 बॉल में करना है करो। सो यहाँ पे आपको 2 बॉल का मौका है, आखिरी मौका इस मैच का। पता नहीं मुकाबला कैसे आगे चलेगा, क्योंकि दूसरी इनिंग अभी बाकी है और 2 बॉल में जो आपको करना होता है। सो आप जानते हो, आप होशियार हो, आपके पास तजुर्बा है, आपके पास शानदार बैटिंग है, तो कर लो। बिल्कुल, ये लगातार की 2 बॉल बल्लेबाज के ऊपर खासा दबाव डाला हुआ है और गेंदबाज काफी होशियारी का इस्तेमाल करते हुए नजर आ रहा है। क्या यहां पर स्लॉग ओवर में, यानी कि 39 रन, 39 रन बोर्ड के ऊपर नजर आ रहे हैं। एवरेज तकरीबन 10 रन प्रति ओवर अब घट रही है, लेकिन ये एवरेज कभी कभी कम हो जाती है। बल्लेबाज विपक्ष टीम के अगर मारना शुरू करेंगे तो ये रन भी कभी कभी कम पड़ जाते हैं, ये आपको पहले सोचना पड़ेगा। आखिरी बॉल, लास्ट चांस, लास्ट मोमेंट है इस इनिंग का। उठाया, कोई मौका नहीं, कॉट एंड बोल्ड एंड बल्लेबाज बैक टू द पवेलियन। मध्ये पहिली बॅटिंग केली आगरसुरे संघाने आणि त्यांनी धावफलकावरती 24 चेंडूचा खेळ करताना 39 धावा लावल्या आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी 10 धावांच्या रनरेटनं 40 धावा करण्याचं आव्हान समोर ठेवलंय। हे टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केले जाईल आपण ऐकूया याच गावचा धरतीपुत्र यश माबगावकर यांच्याकडून। ओव्हर टू यश माबगावकर। थँक्यू व्हेरी मच।
जनमान कात्रपाडा संघानं या ठिकाणी अत्यंत चांगला परफॉर्म करत पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत। या दोन संघांना अजूनही समान संधी आहे की अशा पद्धतीनं प्रामुख्यानं कसा खेळ करता येईल या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहता येतील। एका बाजूने आपण पाहतोय तो म्हणजेच साई जालकंड संघ, दुसऱ्या बाजूने बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे BCC आगरसुरेचा संघ मैदानावरती पाहायला मिळेल। आणि त्याबरोबरीने ओपनिंग पेअर सलामीची जोडी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटमध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं आपण नेहमी म्हणतो। तुमचा सुरुवातीचा खेळ जर आक्रमक असेल, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, वेल बिगन इज अ हाफ डन असं देखील आपण नेहमी म्हणतो। मात्र सुरुवात तितकी योग्य असायला पाहिजे। गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिरुद्ध मैदानावरती आलाय। या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून याच्याकडे पाहायला जातं, ज्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्या खांद्यावरती संपूर्णतः संघाची धुरा आज त्याच्या खांद्यावरती आहे। 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 40 धावा, 14 रन्स टू विन। 24 चेंडूवरती 40 धावा करायच्या आहेत। कर्णधाराने या ठिकाणी विश्वास व्यक्त केला अनिरुद्धवरती। दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर आक्रमक रूप धारण करतात, ज्याच्यामध्ये आपण अक्षय कदमला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण नयन तुपेला पाहतोय। एक डीप मिड विकेट या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलाय आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेने ठेवण्यात आलाय। समोर 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेने पाहायला मिळतात। ऑफ साइड पूर्णतः खुली आहे। पॉवर प्लेचं षटक आहे, ज्याच्यामध्ये फलंदाजांना बेनिफिट पाहायला मिळेल। यावेळेस डोक्याने खेळावं लागेल, शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ आहे। यावेळेस मात्र कॅच ड्रॉप, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार। ज्यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने गेला, कॅच होण्याची संधी होती, मात्र विकेट कीपर जरूर प्रयत्न करतो। धावफलकावरती धावसंख्या 13 धावा लागल्यात। पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट होती, त्यानंतर चान्स घेतले गेलेत आणि 13 धावा धावफलकावरती बनवल्या सुद्धा गेल्यात।
मॅच कडे पुन्हा एकदा वळत अनिरुद्ध गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र जरूर विकेट मिळेल आणि फलंदाज अक्षय कदम बॅक टू द पवेलियन. बडी खतरनाक गाणी वाजवतोय. आता नवीन ट्रेंड सुरू झाला ऋत्विज, आणि विकेट गेल्यानंतर नक्कीच फलंदाजच्या मनामध्ये त्या फिलिंग्स येतात मोये मोये. कारण एखाद्या क्षणी जेव्हा आपल्याला वाटतं की जी गोष्ट घडणार आहे सक्सेसफुल होईल, मात्र अशाच वेळेस काही ना काहीतरी होतं आणि भरलेल्या दुधाच्या ग्लासमध्ये साखरेऐवजी मिठाचा खडा पडावा तशी विकेट मैदानावरती पाहायला मिळते. धावफलकावरती 13 धावा आल्या. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती प्रगतीपथावर आहे. 2 षटकार अक्षय कदमच्या बॅटमधून आलेत. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दर्शक माध्यमातून पाहायला मिळतंय. आता मात्र सुरुवात केली आहे. अंत कसा असेल, अंतिम मोमेंटला कोणता संघ विजयी रथावरती असेल, कोणत्या संघाला या ठिकाणी काशाकडून घरी जावं लागेल, कोणत्या संघाचं जुळेल हे देखील बघणं महत्वाचं असेल. 5 चेंडू धावफलकावरती आलेत. अंतिम चेंडू या षटकातील असेल. अनिरुद्ध वन्स अगेन ऑन द बॉली मार्क. यावेळेचा फटका डीप स्क्वेअर लेग खाली आहे. 1 बाउन्स चिरा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. सन्नाटेदार चौकार. संपलंय पहिल्या षटकानंतर 17 धावा. तुम्ही या ठिकाणी टीम मीटिंग्स घेऊन वेळ घालवताय. 5:30 वाजायला आलेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवस खूप लहान आहे. मकर संक्रांती होईपर्यंत जर आपण पाहिलं सूर्य अस्ताला गेला तर मात्र क्रिकेट खेळणं थोडंसं कठीण आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मग नशिबावरती अवलंबून असतील, त्या टॉसवरती अवलंबून असतील. असं व्हायला नको म्हणून तुम्हाला आम्ही परत सूचना देतोय की तुम्ही वेळ लावू नका. आपल्याकडे पुरेसा सूर्यप्रकाश अजूनही आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांना ती समान संधी मिळायला पाहिजे. पहिलं षटक पूर्ण. धावफलकावरती धावा बनल्यात 17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत नयनने कोणताही चेंडू फेस केला नव्हता. नयन पहिला चेंडू फेस करेल. या बेसचा चेंडू श्रमच्या थोडासा बाजूने गेलाय. प्रयत्न करतोय अक्रॉस द लाईन या फटक्यावरती. अत्यंत चांगली गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज साहिल. पृथ्वी जर आपण या संघाकडे पाहिलं तर यंगस्टरला चान्स दिला हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपला संघ आपण बिल्ड करतोय त्यावेळेस यंगस्टरला संधी मिळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पुल मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर लॉंग लेग, फाईन लेग, लॉंग स्टॉप, बॅकवर्ड पॉइंट हे क्षेत्र जर आपण पाहिलं तर पूर्ण त्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळणार आहे. सन्मान्य श्रीकुमार राऊत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्रीकुमार राऊत यांना विनंती असणार आहे. आजचा पूर्ण दिवस आपण पाहतोय या ठिकाणी पूर्णतः क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून एकमेकाशी जोडला गेलाय, संलग्न झालाय आणि केवळ क्रिकेट आणि क्रिकेट हा एकमेव जरिया प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. क्या बात आहे. डीजे केआरटी असा डी असला तर कॉमेंट्री करायला सुद्धा मजा वाटते. धावफलकावरती धावसंख्या 18 धावा आल्या. दोन्ही संघामध्ये थोडीशी फुसफुस जरूर आहे की हा सामना कोणाच्या बाजूने वळेल. प्रतिस्पर्धी देखील तितकाच तगडा आहे. एका बाजूने साई जलकण प्रयत्न करतोय, कडवी झुंज आहे आणि शेवटपर्यंत लढावे लागेल कारण कोणताही विजय तुम्हाला सहज मिळत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. थोड्याशा विलंबानंतर व्हॉलंटियर्स आपण जरा या ठिकाणी लक्ष केंद्रित करा आणि मैदानाच्या चौफेर थांबा जेणेकरून सामना थांबला नाही पाहिजे.
पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होते राऊंड टू विकेट. या वेळेचा चेंडू पडल्यानंतर जरूर लेग स्टिकच्या बाहेर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा या विकेटवरती आपण जरूर चेंडू पाहिले तर काही गोलंदाजाने लाईन आणि लेंथवरती ज्यावेळी पिचिंग केली चेंडूची काही चेंडू ब्लॉकर लाईन सुद्धा होते, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारे सुद्धा होते. हे विकेटचं अनालिसिस जर केलं तर आजच्या दिवसामध्ये 60 धावा सुद्धा बनल्यात आणि 23 धावा सुद्धा बनल्यात. यावेळेचा फटका मिडल ऑफ द बॅट आहे, व्ही शेप मध्ये ऍज अ लाईक वेस्ट इंडियन क्रिकेटर हा फटका मैदानावरती एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय समोर, आता कोणतीही चूक नाहीये, स्ट्राईक रोटेट करण्याचा सक्षम प्रयत्न आहे आणि चांगल्या चेंडूवरती सुद्धा एक चांगला फटका मैदानावरती आल्या क्षणी धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 20 धावा. अर्धा पल्ला गाठलाय, अजूनही अर्धा लक्ष गाठावं लागेल. 20 धावांची रिक्वायरमेंट आहे. या बेसचा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आलाय. व्हेरिएशन्स मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजचं वय कमी आहे, मात्र हिंमतीला दाद द्यावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू देखील आपण जर पाहिले तर आणखीन एक यंगस्टर मैदानावरती स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. या वेळेचा चेंडू पडल्यानंतर लेग स्टिक सोडत जाणारा चेंडू मैदानावरती आलाय. अत्यंत चांगलं क्रिकेट. साहिलने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 जरूर अवांतर आलेत, मात्र धावफलकावरती धावसंख्या 21 धावा. ज्यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू मैदानावरती डिलिव्हर्ड केला पाहिलं होतं. फलंदाजाने मुवमेंट केली होती, क्रीजच्या बाहेर आला होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारायचं होतं आणि या क्षणी मात्र वुडलँडवरती चेंडूला पिच केलं. चेंडू पडल्यानंतर उसळला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. अत्यंत चांगली गोलंदाजी. क्रिकेटमध्ये हेच तर महत्वाचं आहे, गिव्ह अँड टेक. एक चांगली गोष्ट जर ऋत्विज आपण पाहिली तर फलंदाज या ठिकाणी क्रीजचा वापर करतोय, पुढे येतोय, त्यानंतर गोलंदाजाला या ठिकाणी स्थिरस्थावर करायचं नाहीये, त्याची लाईन आणि लेंथ बिघडवायची आहे आणि म्हणून तो या ठिकाणी डान्सिंग डाऊन द ट्रॅक सुद्धा येतोय. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक विवेक बनकर त्या ठिकाणी तैनात आहे आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा या ठिकाणी नमुना पेश केलाय. फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्यात. 2 अवांतर धावा आल्या होत्या, 2 वाईट चेंडू मैदानावरती आले होते. तरी सुद्धा साहिलचं कौतुक आपण करूयात, कारण पूर्ण षटकामध्ये त्याने केवळ 3 धावा खर्च केल्यात. 22 धावा धावफलकावरती 2 षटक पूर्ण, 12 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी, विजयी होण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न दोन्ही बाजूने ससोटीचे आहेत. मयुरेश या संघाचा अतिशय चांगला खेळाडू, त्याबरोबरीने आपण पाहिलं तर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं मयुरेश. आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे मैदानावरती. आपल्या संघासाठी धावा रोखाव्या लागतील. आज मयुरेश पूर्णतः नायक तरी होईल, अन्यथा खलनायक सुद्धा या ठिकाणी मयुरेशकडे बघितलं जाऊ शकतं. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माचा जर्सी क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय. या वेळचा चेंडू क्या बात है, अतिशय जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू जर योग असेल ऋत्विज, ब्लॉका लाईन वरती जर गोलंदाजी होणार असेल तर मात्र फलंदाजाला सुद्धा या ठिकाणी प्लॅन ए आणि प्लॅन बी रेडी ठेवावे लागतील. कारण आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिला चेंडू ब्लॉक हॉल लाईन वरती अगदी सटीक यॉर्कर. पुन्हा एकदा मयुरेश गोलंदाजच्या मोर्चावरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळचा चेंडू अगदी योग्य उसळी होती या चेंडूला. चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला जरूर, मात्र या ठिकाणी इशारा येईल. 1 बाउंसचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. पंच अगदी योग्य आणि सक्षम आहेत, खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू आहे आणि अशा वेळेस फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये आहे आणि या चेंडूला लेफ्ट केलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असताना झोकून दिले स्वतःला. कन्व्हर्जन हे फार महत्वाचं आहे. एका धावेला 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. पुन्हा एकदा जर आपण मयुरेशकडे पाहिलं तर पहिला 2 चेंडूवरती गोलंदाजाने फलंदाजाला 4ही मुंड्याची हिट केलाय.
प्रथमतः आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आल्यात आणि अजूनही येणाऱ्या 9 चेंडूंवरती 15 धावांची रिक्वायरमेंट. बीसीसी आगरसुरे बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे की मग मात्र साई झालकंड, कोणता संघ येईल जयमान कात्रपाड्याच्या सामोरी. पुढे सर सावध फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलाय आणि या वेळेस चेंडूने दिलाय गोलीगत धोका. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, वन बाउन्स, चौका. एकदा बदलत आहे. 8 चेंडू 11 धावांची रिक्वायरमेंट. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. दोन्ही संघांना समान संधी आहे. दोन्ही संघांना या पुढच्या मॅचची दारं उघडी आहेत. 8 चेंडू 11 धावांची रिक्वायरमेंट. मयुरेश वन्स अगेन सज्ज होईल. या वेळचा चेंडू मयुरेश. आतापर्यंत जर आपण पाहिले या पूर्ण स्पेल मध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरणारी गोलंदाजी, प्रतिस्पर्ध्यांवरती हल्लाबोल करणारी गोलंदाजी आणि अटॅकिंग गोलंदाजी आपण म्हणूयात. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची रिक्वायरमेंट आहे. 7 चेंडूंमध्ये 11 धावा कराव्या लागतील. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, संधी जरूर आहे, मात्र टफ कॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कॅच होणार नाही. चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने. मॅच मध्ये आपण वेळ लावताय. ऑफिशियल अंपायर चला त्यांना सूचना देत चला की आपल्याला मॅच सुरू करायचे, कारण 5:40 व्हायला आलीत आणि यानंतर मात्र सूर्य अस्ताला गेला की आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. मग ते षटकं कमी करायला लागली तर मात्र मजा वाटणार नाही, कारण क्वालिफाय होण्याची मॅच आहे. टॉप 3 मध्ये चला मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळूयात. गोलंदाज सज्ज झालाय. एका वेगळ्या ऍक्शननी आपण पाहतोय गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. एका धावेला पुन्हा एकदा कन्वर्ट करायचं दुसऱ्या धावेमध्ये आणि त्या 2 धावांनी कॉन्फिडन्स लेवल 1 लेवल अप. आता मात्र प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलतील. येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. साई झालकंड की बीसीसी आगरसुरे. एका बाजूने आपण पाहतोय जनमान कातलपाडा वेट करतोय आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा. 5 चेंडूंमध्ये 8 धावांची रिक्वायरमेंट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रेशर आहे, दडपण आहे. आष्टमकर सुद्धा सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. जरूर आपण पाहिलं एक वेगळी शैली पंचांची सुद्धा पाहायला मिळते. आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये क्रिकेट हा एकमेव असा खेळ आहे ज्याच्यामुळे आपण रिलॅक्स माइंडेड असतो. 5 चेंडू 7 धावांची रिक्वायरमेंट. या वेळेचा फटका. पुन्हा एकदा नशिबाची साथ. अनदर वन कॅच ड्रॉप. हा कॅच सोडण्याचा सिलसिला काय संपत नाहीये. ते म्हणतात ना, देव उतारी त्याला कोण मारी. आता मात्र जर आपण पाहिलं 4 चेंडू 5 धावांची रिक्वायरमेंट. तुम्ही वेळ लावताय, तुम्ही टीम मीटिंग्स घेताय, आपल्याकडे टाइम नाही आहे. 4 चेंडू 5 धावांची रिक्वायरमेंट आहे.
यावेळेस मात्र पंचांची भूमिका इट्स अ नॉट आउट आणि या ठिकाणी आपण पाहतोय विकेट घेण्याची संधी होती मात्र संधी सोडल्या. टफ मॅच आहे, टाईट सिच्युएशन आहे. एका बाजूला संघ साई झालकण लढतोय, त्याचे दोन्ही खेळाडू आज या मैदानावरती संघ जिंकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. येणारे 3 चेंडू सामना विजय होण्यासाठी 3 धावांची गरज. कोणाचे 3-13 वाजतील. वेळ लावताय तुम्ही मॅच मध्ये, तुम्ही वेळ लावताय. यानंतर आपल्याला आणखीन एक मॅच खेळायची आहे हे सुद्धा लक्षात असू देत. आयोजकांना कृपया सहकार्य करा. 3 चेंडू 3 धावा. गेम इज ऑन. एका बाजूला नयन तुपे उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज स्वरूप. यावेळेस पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. विवेक बनकरच्या हातामध्ये चेंडू आलाय. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळेल. कम ऑन डीजे क्याची. वाजते या ठिकाणी, जसं सिच्युएशन घडते तसा डीजे वाजतोय आणि सिच्युएशनला सूट करणारी गाडी आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 धावांची रिक्वायरमेंट. जनमान कातळपाडा आपला कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आला पाहिजे. 2 चेंडू शिल्लक आहेत ते संपण्याच्या आधी. वाह भाई वाह, काय मॅच, काय सिच्युएशन, काय रंगतदारपणा. एका चेंडूवरती जिंकायचं असेल तर 2 धावांची रिक्वायरमेंट आहे. मग मात्र तुम्हाला पहिल्या इनिंगचा खेळ आठवेल ज्याच्यामध्ये तुम्ही किती वाईट टाकलेत हे सुद्धा जखमीवरती मीठ सोडणारे वाईट्स आहेत. एका चेंडूवरती 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. कराव्या लागतील 2 धावा, अन्यथा पकडावा लागेल घरचा रस्ता. एक तर मारा नाही तर या स्पर्धेतून बाहेर पडा. चला मॅच सुरुवात करायची आहे. आणखीन एक मॅच. प्रेक्षक थांबलेत. 5:25 होत आहेत. आज स्वरूप नायक की खलनायक. व्हॉट अन अमेझिंग मॅच. 1 चेंडू 2 धावा. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. What a fantastic match. जबरदस्त. कुलाबा जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात आणि अशाच कार्याची अपेक्षा आम्हाला तुमच्या